थेट जाऊयात पुण्यामध्ये शिवाजीनगर मेट्रो स्टेशनची आदित्य ठाकरे सध्या पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आज आदित्य ठाकरे हिंजवडीच्या दौऱ्यावरती आहेत, पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी त्यांनी लक्ष्मी चौकामध्ये रस्त्यांची देखील पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर आता ते मेट्रो स्टेशन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। मेट्रो स्टेशनची देखील त्यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे। याआधी देखील चाकण दौऱ्यावरती आदित्य ठाकरे गेल्या आठवड्यात आल्याचं बघायला मिळालेलं होतं। तिथल्या रस्त्यांची जी दयनीय अवस्था आहे याची त्यांनी पाहणी केलेली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरे हिंजवडी दौऱ्यावरती आहेत आणि तीच दृश्य आपण पाहतोय। याच दौऱ्याचे अपडेट्स देत आहेत वेदांतने। वेदांत, सुरुवातीला आपण बघितलं लक्ष्मी चौक इथे खड्डे असतील किंवा ट्रॅफिक असेल या सगळ्याची पाहणी केली त्यांनी। या ठिकाणचे स्थानिक आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि काय अडचणी काय समस्या या ठिकाणच्या नागरिकांना येतात याबद्दल त्यांनी माहिती घेतली आणि त्यानंतर मेट्रोची पाहणी केली। शिवाजीनगर हिंजवडी जी मेट्रो लाईन आहे त्याचं टेस्टिंग सुरू असल्याचं आता थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मात्र नागरिकांचं म्हणणं आहे की डेडलाईन ह्या चुकत आहेत। दुसरी तिसरी डेडलाईन झाली मात्र अजूनही पुढे ही याचं उद्घाटन झालेलं नाही आहे, त्यामुळे लवकरच उद्घाटन होईल असं प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे। मात्र यामुळे अनेक अडचणी येत आहेत। जर मेट्रो लाईन सुरू झाली तर ही वाहतूक कोंडी कमी होईल असं या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि या सगळ्याची पाहणी या सगळ्याचा आढावा आदित्य ठाकरे घेत आहेत। सध्या आपण बघितलं तर हिंजवडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ते पोहोचलेले आहेत। तिथे सुद्धा काही अधिकाऱ्यांशी चर्चा करताना ते पाहायला मिळेल आणि आता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे ते आलेले आहेत। इथे सुद्धा वाहतूक कोंडी असेल, खड्ड्यांचा प्रश्न असेल, असे विविध प्रश्न हे आपल्याला पाहायला मिळेल। इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे अभिवादन करताना आदित्य ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढचा जो दौरा असणार आहे तो विविध ठिकाणी जिथे वाहतूक कोंडीची समस्या आहे, जिथे खड्डे आहेत, कारण हा हिंजवडीचा सगळा परिसर IT पार्क म्हणून ओळखला जातो। साधारणपणे 7 ते 8 हजार कंपन्या या सगळ्या हिंजवडी भागात आहेत आणि यामुळे जे इंजिनियर्स असतील किंवा या ठिकाणचे रहिवासी असतील त्यांना अनेक अडचणींना रोज सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे या सगळ्यावर काहीतरी मार्ग काढला जावा, कारण विविध यंत्रणा यासाठी काम करतात आणि यासाठीच हा आढावा आदित्य ठाकरे आपल्याला घेताना पाहायला मिळतात। आकांक्षा, अगदी वेदांत, तर शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोची पाहणी आदित्य ठाकरे यांच्याकडून सध्या केली जाते। हे दृश्य आपण पाहतोय पुण्याच्या हिंजवडीमध्ये आज आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। याआधी देखील लक्ष्मी चौक परिसरामध्ये त्यांनी रस्त्यांची नुकतीच पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर ही जी मेट्रो लाईन सुरू होणार आहे या संदर्भामध्ये नेमक्या ग्रामस्थांच्या काय समस्या आहेत, त्यांना काय अडचणींचा सामना करावा लागतोय, या सगळ्याच संदर्भामध्ये आदित्य ठाकरे हे तिथल्या नागरिकांशी देखील संवाद साधतायत। त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत ते देखील ते जाणून घेताना दिसत आहेत। हिंजवडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात IT पार्क आहे, IT कंपन्या आहेत आणि या कंपन्यांमध्ये हजारो तरुण हे रोजच नोकरीनिमित्तानं येत असतात, त्यामुळे वाहतूक कोंडीची देखील एक प्रमुख समस्या या ठिकाणी जाणवते आहे। अशा पद्धतीने सगळ्याच समस्यांचा आढावा सध्या आदित्य ठाकरे यांच्याकडून घेतला जातोय। तर या